शिंदे गट विरुद्ध शिवसैनिक राड्यामध्ये आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सुद्धा उडी घेतली। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सदा सरवणकर यांची दादर इथल्या निवासस्थानी भेट घेतली होती। सदा सरवणकर यांच्या निवासस्थानी ही भेट झाली आणि यावेळेला नारायण राणेंनी सदा सरवणकर यांच्यावर होत असलेल्या आरोपांसंदर्भातली आपली भूमिका स्पष्ट केली आहे। पोलीस चौकशीमध्ये सगळं सत्य समोर येईल, केवळ शिवसेनेच्या आरोपांवर एकतर्फी आरोप करू नयेत असंही त्यांनी स्पष्ट केलंय। दादरला घटना घडली आणि म्हणून त्यांच्याकडे येऊन विचारपूस करण्याच्या एकमेव हेतूने मी आलो। तक्रार दिली ना, पोलीस चौकशी करतील, काम आहे पोलिसांनी चौकशी करायला। फायरिंग झाली तर फायरिंगचं कळते ना, आवाज तरी येतो ना। आणि आता शिवसेनेला तक्रार करण्यापर्यंत काय उरलं नाही। त्या मातोश्रीच्या दुकानात बसून फक्त तक्रारीचंच ह्याचं मार्केटिंग चालू आहे, बाकी काही नाही। हाताने काय होणार नाही। पण असे म्हणा हल्ले बिल्ले करू नका। शेवटी मुंबईत आणि महाराष्ट्रात राहायचं आहे, फिरायचं आहे, परवानगी घ्याव्या लागतील। दादरमध्ये प्रकार घडला, त्या प्रकारासंदर्भात तुमची काय प्रतिक्रिया नेमकी? त्या प्रकाराच्या संदर्भातली सगळी चौकशी ही आम्ही करणार आहोत आणि निष्पक्ष चौकशी आम्ही करणार आहोत। आपला महाराष्ट्र सुसंस्कृत आहे, आपण नेहमी सांगतो। आणि खुशाल सत्ताधारी पक्षाचे आमदार जर रिव्हॉल्वर काढून वर गोळीबार करायला लागले तर मग कायदा आणि सुव्यवस्था वर कुणाचं लक्ष आहे? गृहमंत्री काय करतात, मुख्यमंत्री काय करतात, ते उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी काय करतात आणि त्या संदर्भामध्ये पोलिसांनी काय भूमिका घ्यायची? उद्याच्याला सत्ताधारी पक्षाचे आमदार जर ह्या पद्धतीने वागायला लागले तर इशारा देत आहेत की धमक्या देत आहेत? महाराष्ट्राचं राज्याचं सरकार बदललंय, ते धमक्या देणारं सरकार आहे का असं आता मला उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांना विचारावं असं वाटतंय। आमच्यासारख्या सर्वसामान्य शिवसैनिकाला रस्त्यावर फिरू देणार नाही। ज्यांचा बॅकग्राऊंड विश्वासघातकी बॅकग्राऊंड आहे ते आम्हाला सांगणार। कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातल्या रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे। स्थानिकांनी यावर वेळोवेळी आवाजही उठवलाय, परंतु परिस्थिती जैसे थे आहे। केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनीच इथले खराब रस्ते पाहून आपण हैराण असल्याचं म्हटलंय। कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्रातल्या रस्त्यांची अवस्था पाहून अनुराग ठाकूर यांनी लोकप्रतिनिधींच्या बाबतीत थेट नाराजी व्यक्त केली आहे। ज्या ठिकाणी स्मार्ट सिटी राबवण्यात आली तिथं आणि इथं खूप फरक आहे। मला कळलं की जेव्हा ही स्मार्ट सिटी आहे तेव्हा आपण हैराण झालो असं ठाकूर यांनी म्हटलंय। लोकल फील बड़ी खराब है सड़कों की। कहीं से आओ बाहर से तो स्मार्ट सिटी तो मैं सुन के परेशान हो गया। क्या जहाँ जहाँ स्मार्ट सिटी का कई जगह काम हो, बदलाव बहुत देखने को मिला। इंफ्रा के साथ साथ उन लोगों ने जो हॉर्टिकल्चर डिपार्टमेंट का इस्तेमाल किया, ब्यूटिफिकेशन पे प्लांटेशन भी की, क्लीनिनेस ड्राइव, वहाँ के समाज के लोग इकट्ठे हुए, बहुत बड़ा फर्क है। मुझे तो जब आज बताया कि ये स्मार्ट सिटी में, मैं तो थोड़ा झिझक गया। मैंने कहा अच्छा।